विद्यार्थी मित्रांनो, झाला एकदाचा केमिस्ट्रीचा पेपर. कसा गेला मग तो तुम्हाला? मला कमेंटमध्ये सांगा नक्की पेपरबद्दल तुमचं मत काय आहे किंवा रिव्ह्यू काय आहे? बरं, पण आता आपल्याला त्या गोष्टी करत नाही बसायच्या. केमिस्ट्री झाला, ठीक आहे, संपला. जसा गेला तसा गेला, बरोबर आहे. आता आपल्याला फोकस काय करायचा आहे? तर मॅथ्सवर फोकस करायचा आहे. ठीक आहे, केमिस्ट्रीला खूप तुमची धावपळ झाली. कारण फक्त 1 दिवसमध्ये सुट्टी होती. फिजिक्सचा पेपर देऊन आलोत. त्याच्यानंतर लगेच केमिस्ट्री करायला घेतलं. तर केमिस्ट्री एका दिवसात होण्यासारखा सब्जेक्ट आहे का? 16 चॅप्टर्स आहेत केमिस्ट्रीचे. बरोबर. बऱ्याचशा जणांचं कव्हर झालं. ओके. त्यांना चांगले मार्क्स मिळणार पण आहेत. पण बऱ्याचशा जणांचा सिलेबसच कव्हर व्हायचा राहिला किंवा काही जणांची रिव्हिजन झाली नाही. बरं, आता जे काय असो ते असो. बरोबर. झालं गेलं गंगेला मिळालं. केमिस्ट्रीचा विषय आता सोडून द्या. आता आपल्याला काय करायचंय? नव्या मेहनतीने काय करायचंय? मॅथ्स सुरू करायचंय. बरं, आता हा व्हिडिओ मी का बनवतोय तुम्हाला? की या 2 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय? हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे किंवा आता मी कन्सिडर करतोय की जे पाहणारे समजा विद्यार्थी आहेत, तर त्यांचा झिरो स्टडी झालाय किंवा थोडाफार स्टडी झालाय, असं मी कन्सिडर करतोय किंवा त्यांच्यात कॉन्फिडन्सची कमी आहे. त्यांना वाटतंय की मॅथ्समध्ये आपण फेल होतोय का काय? त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे किंवा पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय ना, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल आता आपण डायरेक्टली आपल्या टॉपिकला जंप करूया. मॅथ्स पार्ट 1 मध्ये तुम्हाला काय करायचंय? हा मॅथ्स पार्ट 1 चा आपला टोटल सिलेबस आहे. बरोबर? याच पद्धतीने आपण मॅथ्स पार्ट 2 साठी पण पाहणार आहे. ज्यांचा झिरो स्टडी झालाय किंवा आत्ता अभ्यासाला सुरुवात करायचा आहे, तर सर्वप्रथम तुम्ही गेलं पाहिजे मॅथेमॅटिकल लॉजिक पाशी. बरोबर आहे? टोटल 8 मार्कचा हा टॉपिक आहे मॅथेमॅटिकल लॉजिक आणि याच्यामध्ये जास्त काहीच नाहीये. बरोबर? तुम्हाला जर अँड, ऑर, कंजंक्शन, डिसजंक्शन एवढं आलं, त्याच्यानंतर स्टेटमेंट वगैरे म्हणजे काय, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिन्जन्सी, ओके, क्वांटिफायर्स, युनिव्हर्सल क्वांटिफायर्स, एक्सटेन्शियल क्वांटिफायर्स आणि आपले जे लॉज आहेत, एवढं जरी आलं व्यवस्थितरित्या, तरी तुम्ही 8 पैकी 8 हे मार्क्स स्कोर करू शकताय मॅथेमॅटिकल लॉजिकमध्ये. तर आपण सोपा चॅप्टर अगोदर का करतो? याचं कारण असं आहे, की आपला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी. ज्यावेळेस आपल्याला थोडं याच्यामधलं येईल, पण क्वेशन सॉल्व्ह करू, त्यावेळेस आपला ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स वाढणार आहे किंवा आपल्या मनामध्ये जी भीती तयार झाली आहे मॅथ्सविषयी, तर ती कुठेतरी कमी होणार आहे. बरोबर? त्याच्यामुळे अगोदर काय करायचंय? मॅथेमॅटिकल लॉजिकपासून सुरुवात करायची मॅथ्स पार्ट 1 मध्ये. बरोबर? त्याच्यानंतर ना सेकंड जो चॅप्टर तुम्हाला कोणता करायचा आहे, तर तो आहे एल-पी-पी लिनिअर प्रोग्रामिंग. बरोबर? तर याच्यामध्ये किती? ठीक आहे, थोडंसं वेटेज कमी आहे. टोटल 4 मार्कला वेटेज आहे. पण चॅप्टर खूप ईझी आहे. जर तुम्ही विचार केला ना, तर पहा डायरेक्टली ट्रिग्नोमेट्री फंक्शनकडे जर तुम्ही गेले, जमणार नाही. डायरेक्टली समजा तुम्ही व्हेक्टर्सकडे गेले, तर जमणार नाही. त्याच्यामुळे बेसिकपासून आपल्याला सुरुवात करायची. मॅथेमॅटिकल लॉजिक, लिनिअर प्रोग्रामिंग. टोटल हे 8 मार्क, हे 4 मार्क झाले 12 मार्क. त्याच्यानंतर काय करायचं मॅथ्स पार्ट 1 मध्ये पुढचा चॅप्टर येणार आपला मॅट्रायसेस. तो किती मार्कचा असणार आहे आपला? 6. 12 आणि 6 टोटल 18 मार्क्स. टोटल किती? 18 मार्क्स हे तुमचे मॅथ्स 1 मध्ये कन्फर्म होत आहेत. किती? 18 मार्क्स. अजून तर आपण ट्रिग्नोमेट्रीकडे गेलो नाहीत. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सकडे गेलो नाहीत. व्हेक्टर्सकडे गेलो नाहीत. लाईन एंड प्लेनकडे गेलो नाहीत. ठीक आहे. आता हे जे 4 टॉपिक मधले राहिलेत, ते 5 मिनिटं थोडेसे तुम्ही स्किप करून टाका. बरोबर? आता जायचंय आपल्याला मॅथ्स 2 कडे. डायरेक्ट आपल्याला काय करायचंय? मॅथ्स 2 कडे जायचंय. आणि इथं आपल्याला सुरुवात कशापासून करायची असेल? ओळखा तुम्ही कशापासून सुरुवात करायची आपल्याला? बरेचसे जण म्हणतील डिफरन्शिएशन पासून सुरुवात करावी लागेल. अजिबात नाही. आपल्याला सुरुवात करायची प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन पासून. जी पद्धत आपण पार्ट 1 मध्ये वापरली, काय सोपे चॅप्टर्स अगोदर घेतले, तीच पद्धत आपल्याला पार्ट 2 मध्ये वापरायची, की सोपे चॅप्टर्स अगोदर घेतले. प्रोबॅबिलिटी आपण 8वी पासून प्रोबॅबिलिटी शिकतोय ना. सॅम्पल स्पेस वगैरे, ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर 8वी पासून या गोष्टी शिकतोय. त्याच गोष्टी आपल्याला इथं फक्त रिवाईज करायच्या. बरोबर? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन टोटल 5 मार्कचा टॉपिक आहे आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन 2 फॉर्म्युलावर अख्खा चॅप्टर आहे. तो आहे 5 मार्कचा. बरोबर? म्हणजे अशा पद्धतीने इथं 10 मार्क आपले फिक्स झाले. बरोबर. आता इथं 10 आणि त्याच्यानंतर इथं किती? 18 मार्क्स. असे टोटल मार्क्स किती झाले आपले? 28 मार्क्स. तर हे मार्क्स तुमच्या हातातले आहेत. आणि पास होण्यासाठी आपल्याला किती मार्क्स लागतात? 15 ते 20 मार्क्स फक्त पास होण्यासाठी एवढे मार्क्स आपल्याला लागतात. कारण पहा ना, समजा तुमचं प्रॅक्टिकल जे असतं, ओके, आता मी इथं लिहितो हां. प्रॅक्टिकल जे असतं तर ते समजा 20 मार्क्सचं आहे आपल्याला, बरोबर? आणि आपल्याला 35 मार्क्स पाहिजेत. नंतर नाही तर फक्त आपल्याला 15 मार्काची गरज आहे तुम्हाला पास होण्यासाठी. आणि तुमचं 28 मार्क्सचं तर इथं कव्हर होतोय. बरोबर. मॅथ्स पार्ट 1 आणि मॅथ्स पार्ट 2 मध्ये किती मार्क्सचा तुमचा कव्हर होतोय? 28 मार्काचा. त्याच्यामुळे आता एक विषय तुम्ही डोक्यातनं काढून टाकायचा आहे, की तुम्ही फेल होणार आहात. सगळे पास होणार आहेत, सगळे. फेल कुणीही होत नसतं. तुम्हाला कळलं असेल इव्हन फिजिक्सला आणि केमिस्ट्रीला पेपर किती सोपा येतो किंवा पेपरमध्ये कशा पद्धतीने आपण करू शकतो अटेम्प्ट. बरोबर आहे? त्याच्यामुळे आता हे डोक्यातनं काढून टाकायचे, की आपण फेल होणार आहेत. आता आपलं नेक्स्ट टार्गेट आपल्याला स्कोर कसा करायचा आहे, बरोबर? मग तुम्हाला समजलं इथं आपल्याला किती? 10 मार्क्स मिळतायत. इथं आपल्याला 18 मार्क्स मिळतायत. बरं, आता याच्यानंतरनं काय करायचं? हे करण्यासाठी तुम्हाला किती टाईम लागेल? बरोबर? हे 3 चॅप्टर्स करायचे आहेत. हे एक म्हणजे हे 3 चॅप्टर्स आणि त्याच्यानंतर इकडले आपण जर पाहिले तर इकडले 2 चॅप्टर्स आपल्याला करायचे आहेत. आता हे करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?
मी म्हणतोय आजच्या दिवस सकाळी समजा मी अजून करतो, की तुम्ही 8 वाजल्यापासून हा व्हिडिओ बघताय आणि 8 वाजता अभ्यासाला बघताय बसलाय बरोबर. आज दिवसा 5 वाजेपर्यंत हे सगळे चॅप्टर्स कव्हर व्हायला पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत व्हायला पाहिजेत. मॅथेमॅटिकल लॉजिक सारखा चॅप्टर आहे. एक लई बळ तर 1 तास लागतो फक्त त्याच्या प्रकारे. 1 तास हां, पूर्ण पी-वाय-क्यू सहित पूर्ण 1 तास लागतो बरोबर. मग या पद्धतीने थोडासा टाईम मॅनेज करा आणि करा कव्हर. त्याच्यानंतर ना आता नेक्स्ट कशावर जायचं आपल्याला? हे चॅप्टर आपले कव्हर झाले. त्याच्यानंतर ना आपल्याला जायचंय पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आणि लाईन एंड प्लेन ह्या चॅप्टरकडे. कशावर जायचंय? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि लाईन एंड प्लेन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पहा 6 मार्कचा चॅप्टर आहे. होऊन जाईल तुमचा. त्याच्यानंतर ना आता लॉटरी पहा. लाईन आणि प्लेन टोटल 10 मार्कचा चॅप्टर आहे. किती? 10 मार्कचा. तो पण तुमचा कव्हर होऊन जाईल. अजून आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि व्हेक्टर सुरूच केला नाही एवढं लक्षात ठेवा हां तुम्ही. ट्रिग्नोमेट्रिकचं बेसिक्स तर तुम्हाला येत असेल. 11वीला आपलं बेसिक तर झालंय. बरं त्याच्यानंतर आता सेकंडमध्ये काय करायचं आपल्याला? तर सेकंडमध्ये आपल्याला एनी कॉस्ट डेरिव्हेटिव्ह पासून सुरुवात करावी लागणार आहे. डायरेक्ट जर तुम्ही म्हटले, की समजा डेफिनाइट सोपं आहे आणि ॲप्लिकेशन सोपं आहे. जमणारच नाही तुम्हाला कारण ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेणार, ओके, त्यावेळेस तुम्हाला इंटिग्रेशन घेता येईल. डायरेक्टली इंटिग्रेशनवर जंप करता येईल का? नाही करता येणार. मग डिफरन्शिएशन पासून सुरुवात करायची. बरं याच्यामध्ये अजून काय एक्स्ट्रा सांगण्याची गोष्ट, डिफरन्शिएशनमध्ये जे थिअरम्स आहेत, प्रॉडक्ट रूल वगैरे आहेत, तर ते व्यवस्थित करायचेत. त्याचं प्रूफ व्यवस्थित लर्न करायचंय, बरोबर आहे? त्याच्यातला एक कन्फर्म थिअरम येतो म्हणजे येतोच. त्याच्यानंतर काय करायचंय? एओडी चॅप्टर करायचा आहे. बरं, डिफरन्शिएशन आणि एओडी झाल्याच्या नंतर आपल्याला इंटिग्रेशनकडे जायचंय. पण हे डिफरन्शिएशन आणि एओडी कितपर्यंत झालं पाहिजे आपल्याकडे, की कोणतंही सम जरी आलं, तर ते आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकू. इथपर्यंत झालं पाहिजे. फक्त फॉर्म्युले वाचले किंवा फॉर्म्युला शीट बनवली, याने होणार नाही तुमचं, बरोबर आहे? एकदम परफेक्ट चॅप्टर करा. तुम्ही क्वांटिटी करण्यापेक्षा क्वालिटीकडे फोकस द्या. माझं असं मत आहे. 2 चॅप्टर्स कमी करा. 2 चॅप्टर ऑप्शनला सोडा. पण जे केलेत ते व्यवस्थित करा. जे केले त्यांच्यातला एक पण मार्कातला गेला नाही पाहिजे. बरोबर? या पद्धतीने तुम्हाला अप्रोच ठेवावा लागणार आहे. त्याच्यानंतर इनडेफिनाइट इंटिग्रेशन करायचं आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशन टोटल 10 मार्कला आहे. पण त्याच्या अगोदर थोडंसं इकडं जर तुम्ही लक्ष दिलं तर टोटल हे 18 मार्कला दोन्ही मिळून चॅप्टर आहेत. बरोबर आहे. मग डिफरन्शिएशन पक्क करा. डिफरन्शिएशन जर तुम्ही केलं, डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले व्यवस्थित जर केले, तेच फॉर्म्युले उलटे करायचे इंटिग्रेशनमध्ये. उलटीच प्रोसेस करायची आपल्याला, बरोबर आहे. मग काय इनडेफिनाइट इंटिग्रेशन होऊन जाईल. डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये काय फक्त लिमिट तर पुट करायचंय. एकदा इंटिग्रेशन जर घेता आलं तुम्हाला कोणत्याही फंक्शनचं, फक्त लिमिट पुट करायचंय. झालं डेफिनाइट इंटिग्रेशन. नंतर त्याचे ॲप्लिकेशन्स वगैरे आहेत. एरिया अंडर कर्व्ह वगैरे ॲप्लिकेशन्स आहेत. ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा किंवा मी सांगतो ईझी चॅप्टर तो आहे डिफरन्शियल इक्वेशन. तो कितीला आहे? 8 मार्कला आहे. आता याच्यामध्ये मोस्ट ऑफ येतं काय? ऑर्डर आणि डिग्री फाइंड करण्यासाठी तुम्हाला 2-2, 3-3 मार्कला क्वेशन येतोय डिफरन्शियल इक्वेशनमध्ये बरोबर? मग त्याच्यामुळे हे तुमचं व्यवस्थितरित्या होऊन जातं. नंतर आता काय राहील आपलं? तर नंतर राहील आपलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि व्हेक्टर्स. जर तुमच्याकडे वेळ राहिला, जर तुमच्याकडे वेळ राहिला ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतरनं, तर तुम्ही ह्या 2 चॅप्टर्सकडे जा. त्याच्यातही जाताना अगोदर ट्रिग्नोमेट्रीकडे तुम्ही जा. जी की तुम्हाला इंटिग्रेशनमध्ये कामं येतील आणि त्याच्यानंतरनं जर वेळ राहिला तर व्हेक्टरकडे जा. पण अगोदर जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली, मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करतो. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर चॅप्टरचे नंबर तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतरनं तुम्हाला जायचंय 4 नंबर, 5 नंबर. त्याच्यानंतरनं 6 नंबर, त्याच्यानंतर 6 नंबर, 7 नंबर. त्याच्यानंतरनं 8, 9, 10, 11, 12, 13. ओके. या पद्धतीने जो मी नंबर असाइन केला त्या पद्धतीने त्या लाईनमध्ये तुम्ही चॅप्टर कव्हर करत जा. नक्की तुमचा चांगला स्कोर याच्यामध्ये होणार आहे. बरं, आता त्याच्यानंतर अजून काय गोष्टी अशा आहेत, की ज्या तुम्हाला हेल्प करणार आहेत स्कोर वाढवण्यासाठी? ते म्हणजे तुमचं शेड्यूल किंवा तुमचं असणारं टाईम टेबल. हा जो तो अभ्यास तुम्हाला करायचा आहे, हा शॉर्ट टाईममध्ये तुम्हाला करायचा आहे, बरोबर? मग त्यासाठी टाईमपास वगैरे करून तुम्हाला चालणार नाही. मग तुमच्याकडे काय पाहिजे? एक फिक्स टाईम टेबल पाहिजे. मला या वेळेमध्ये या गोष्टी करायच्यात, त्या झाल्याच पाहिजे. बरोबर आहे? जर त्या झाल्या नाही, तर तुम्हाला तुमच्या झोपीचे हवस कमी करावे लागतील आणि त्या वेळेमध्ये त्या कराव्या लागतील. पण ॲट एनी कॉस्ट जे तुम्ही डेचं टार्गेट घेतलंय, त्या दिवशी तुम्हाला कंप्लीट करायचंय, बरोबर? त्याच्यानंतर नेक्स्ट काय गोष्ट असणार आहे, की एनालिसिस करा. बरं, आता ज्यांचा 0 झालाय ते डायरेक्टच ओरडतायत, की 0 झालाय, 0 झालाय. मग वर्षभर केलं काय? वर्षभर काय केलं? काहीतरी केलं असेल, ते थोडंसं अॅनलाईज करा. काय केलंय ते पहा आपण एकदा. आपल्या थोड्याशा मागच्या वह्या, पुस्तकं जरा उचका. ओके. त्याच्यामध्ये आपण काय फॉर्म्युले वगैरे ते पहा. फॉर्म्युले शीट वगैरे तयार करा. बरं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आणखीन? तर नेक्स्ट आपल्याला करायचंय टेक्स्ट बुक फॉलो करायचं. आता बरेचसे जण बाकीच्या गोष्टी फॉलो करत बसतील. ओके. बरेच जण अपेक्षित वगैरे फॉलो करत बसतील. पण मी तुम्हाला सांगतो टेक्स्ट बुक एवढं बेस्ट काहीच नाहीये. तुम्ही टेक्स्ट बुक फॉलो करा. त्याच्यातले सॉल्व्ड एक्झाम्पल्स पहा. मिसलेनियस एक्सरसाइज मधले एक्झाम्पल्स पहा.
ॲज इट इज त्याच्यातलेच एक्झाम्पल्स रिपीट होतायत, बरोबर? मग टेक्स्ट बुक हे तुम्हाला पहिल्या प्रायोरिटीला ठेवावं लागेल. टेक्स्ट बुकची प्रायोरिटी किती? 1 नंबरची असली पाहिजे. त्याच्यानंतर काय करायचं? पी-वाय-क्यूज. बरं, आता बरेच जण डायरेक्ट पी-वाय-क्यूज पाठ करतात मॅथ्समध्ये. ठीक आहे, एक वेळेस तुम्ही केमिस्ट्रीमध्ये केलं चालू शकतंय. फिजिक्समध्ये केलं चालेल, पण मॅथ्समध्ये पी-वाय-क्यूज पाठ करण्याची गोष्ट नाही. आपल्याला काय करायचंय? लास्ट 2-3 इयर्सचे पेपर पहा तुम्ही. ओके, 2-3 इयर्सचे पेपर पहा. एनालिसिस करा. त्यातले जे क्वेशन्स आलेत ना, ते क्वेशनचा टाइप ओळखा. काय करा? टाइप ओळखा. समजा इंटिग्रेशनचा एखादा पर्टिक्युलर टाइप असेल, जो की एखाद्या पर्टिक्युलर प्रॉपर्टी यूज करून सुटत असेल, इंटिग्रेशनचं सम. मग ती प्रॉपर्टी तुम्ही लर्न करा. तो टाइप लर्न करा. मग त्या टाइपचं कोणतंही जरी सम आलं, कोणताही जरी प्रॉब्लेम आला, तर तो इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बरोबर आहे? डायरेक्ट जर तुम्ही ते सम पाठ करत असाल, 2-2 पानाचे इंटिग्रेशनचे स्टेप बाय स्टेप पाठ करत असाल, तर मग काही अर्थ नाहीये. तुम्हाला काय करावं लागेल? तो टाइप आयडेंटिफाय करायचा आहे आणि त्यानुसार पी-वाय-क्यूज फॉलो करायचे आहेत. एवढ्या जर गोष्टी तुम्ही केल्या, तर मॅथ्समध्ये अशक्य असं काहीच नाही. मॅथ्स खूप ईझी सब्जेक्ट आहे. तुम्ही फिजिक्स सारखा सब्जेक्ट टॅकल केलाय, केमिस्ट्री सारखा लेंदी सब्जेक्ट तो पण एका दिवसामध्ये टॅकल केलाय, बरोबर? मॅथ्सला तर आपल्याकडे 2 दिवस आहे, बरोबर? त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाहीये. व्यवस्थितरित्या पेपरला आपल्याला सामोरं जायचं. हे 2 दिवस तुमच्याकडे आहेत ना, ओके. आजचा आपला पहिला दिवस आहे ना, शेड्यूल बनवा. आज काय-काय करायचंय तुम्हाला. मी ज्या पद्धतीने सांगितलं याचा थोडा आधार घ्या किंवा समजा तुमच्या ह्याच्यानुसार थोडंसं याच्यामध्ये मॉडिफाय करा ही स्ट्रॅटेजी आणि तुम्ही यूज करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. मला कमेंटमध्ये सांगितलंच पाहिजे, की तुम्हाला ही स्ट्रॅटेजी फॉलो होते का नाही? किंवा कशी वाटली ही स्ट्रॅटेजी? तुमचं ओपिनियन सांगा मला या स्ट्रॅटेजीबद्दल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय? शेअर करा. हा व्हिडिओ शेअर करा. मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. ओके. मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. त्यांनाही ह्या 2 दिवसामध्ये मॅथ्ससाठी काय करायचंय हे समजू दे आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.